सगळ्या प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी काही ना काहीतरी स्ट्रगल करतच आहेत. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला मी आता चाललेली आहे, थंबनेलवरून तुम्हाला हे कळालंच असेल. सो फायनली हिटलर मिळालं, नवरी मिळेल हिटलरला. सो बरंच काही आहे. पहिल्यांदाच आज जाते आहे त्या सिरियलमध्ये आणि न्यू सिरियल आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि पहिल्याच दिवशी म्हणजे प्रोमोच्या दिवशीच पहिल्याच एपिसोडला मला काम मिळालं होतं, पण काही अडचणी आल्या त्याच्यात. मी खूप म्हणजे ऑडिशन वगैरे दिलं. परत माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, पहाटेचे 3 वाजेपर्यंत ते व्हिडिओ करत होते. स्क्रिप्ट आलेली खरं तर रात्रीच, ते सगळं करत बसले होते. परत दुसऱ्या दिवशी तयार होऊन सगळं ते रेडी करायचं. सो चला आता मी निघाली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता 8 वाजले, सगळं घरातलं आवरलं. मुली अजून झोपलेल्याच आहेत, आता त्या दुपारी क्लासला वगैरे जातील. आणि परत मी भाकरी आणि आज फक्त अंड्याच्या पोळ्या केलेल्या आहेत, काही भाजी वगैरे काही केली नाही. कारण खरंच काल तुम्ही बघितलं असेल, सारखी परवाच्या दिवशीपासून माझी धावपळ होत आहे. कालच मी अंधेरीवरून आले आणि एवढं मला माझ्यात आता त्राण नाही म्हणाल तरी चालेल, म्हणून मग मी आता फक्त आपल्या अंड्याच्या पोळ्यांना भाकरी केल्या. असं चला आता मिस्टरांनी गाडी काढलेली आहे, नंतर बोलते तुमच्यासोबत. चला आपल्याला 4थ्या माळ्यावर जायचं आहे आणि आपण इथे आधी पण आलेलो आहोत. इथे तुम्ही बघत असणार या डोअरला, तर इथे आपलं हे चालू होतं सेमिनार. सो चला मी एकदा आलेली आहे इथे. चला पोहोचले मी आणि इथे तुम्हाला दाखवते काय सीन आहे ते. हा बघा असा हॉल आहे आणि इथे तुम्ही बघत असणार तर हा मला असं वाटतं हळदीचा सीन असेल कदाचित. असा सेट तयार केलेला आहे आणि हा हॉल आहे असा. सो झालंय काय, तुम्हाला मी सांगितलेलं की हळदीचा सीन असेल, पण हा आहे मेहंदीचा सीन. आता माहिती पडलं. सो तुम्ही बघितलं असेल मस्त ग्रीन ग्रीन असेल, पण येलो पण होतं मिक्स, म्हणून मला असं वाटलं की हळदीचा सीन असेल. सो मेहंदीचा सीन आहे आता. सो हा आहे आमचा रूम आणि इथे आम्हाला ड्रेस कोड दिलेला आहे. म्हणजे मला ॲक्च्युली ब्लू कलरच सांगितली साडी आणि बोलले की ड्रेस कोड आहे म्हणून ब्लू कलरचा. सो त्यामुळे ही साडी आता मी नेसणार आहे. चला इथे मस्तपैकी रेडी झालेली आहे मी. आता रेडी म्हणजे पूर्णपणे नाही झाले, फक्त साडी वेअर केलेली आहे आणि आता ज्वेलरी आणि मेकअप राहिला आहे. मेकअप आर्टिस्ट येईल आणि मेकअप करून जाईल. सो आता तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो, मग नंतर भेटते परत तुम्हाला. हे बघा माझा मेकअप चालू आहे सध्या आणि आता हेअर पण होईल आणि मेकअप अर्धवट झालेला आहे, अजून चालूच आहे. आणि पुण्यातले एक ताई आहे, त्यांची पण भेट करून देते तुमच्यासोबत. अहो आम्ही कशाला उगाच काहीतरी बोलू, आम्ही स्वतःच्या डोळ्याने तिला मागच्या दाराने बाहेर पडताना बघितलं. तुम्ही दुसऱ्या कोणातरी बघितलं असेल, आमची मुलगी अशी कशी आहे, तिची मेहंदी आहे म्हणजे तिला चुका करते मी मान्य करतो, पण ती अशी करून राहणार नाही. योग्यमध्ये आमदार झालेला तेव्हा तुम्ही बघितलं का? अंधारात बघितल्यामुळे काहीतरी गडबड झाली असेल. अंधार असला तरी स्पष्ट दिसला आम्हाला. तिला हसत हसत अंधार असला तरी स्पष्ट दिसला. अंधार असला तरी स्पष्ट दिसला आम्हाला. आवाज फक्त लावा. अंधार असला तरी स्पष्ट दिसला. अंधार असला तरी स्पष्ट दिसला आम्हाला. तिला हसत हसत नाचत बाहेर गेली आणि आम्हाला खात्री आहे ती लीलाच होती, म्हणून तर आम्ही इथे सांगायला आलो तुम्हाला. पण तिला जर लग्न करायचं नव्हतं तर तिने आधी सांगायचं ना, पळून का गेली? आणि तुम्ही तरी कुठून शोधली तू अशी मुलगी? तुम्ही शहानिशा केल्याशिवाय उगाच काहीतरी बोलू नका. बोलायला आम्ही थांबणारच नाही आहोत. आता नवरी मुलगीच पळून गेली तर मेहंदीचा कार्यक्रम काय होणार? मुलींशी लग्न करायला मुलींची रांग होती रांग, आणि तुमच्या मुलीला संधी मिळाली तर वाटोळं गेलं. शेवटी संस्कारच दिसतात ग अशा प्रसंगातून. आई वडिलांची शिस्त नाही. उगाच नाही लोक सावध राहायला नावं ठेवत.
ज्याला तो शटाप म्हणाला आणखी मी सांगतो. मला नाही वाटत ती मुलगी परत येईल. दुर्गा निदान पोलीस कंप्लेंट तरी करा. मला नाही वाटत ती मुलगी परत येईल. मला नाही वाटत ती मुलगी परत येईल. दुर्गा निदान पोलीस कंप्लेंट तरी करा. अहो दुर्गा निदान पोलीस कंप्लेंट तरी करा. म्हणजे काय आहे नाही त्याचं वाक्य बोलल्यानंतर बोलू नये. मला नाही वाटत ती मुलगी परत येईल. मला नाही वाटत ती मुलगी परत येईल. दुर्गा निदान पोलीस कंप्लेंट तरी करा. आता जस्ट पायलचा फोन आला. मी पायलला पण सांगितलं इकडे यायला, कारण पायल पण ठाण्यालाच आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. सियाला क्लासला सोडायचं होतं, तर मग तिला सोडायला आली. आता म्हटलं 12 ते 3चा टायमिंग होता, कारण 3 वाजता परत लगेचच म्हणजे 2 तासातच जायचं आहे. म्हणून म्हटलं तू आता इकडेच ये, माझ्यासोबत थोडा वेळ घालव आणि मग नंतर इथूनच मग तू घरी जा म्हटलं तिला, म्हणजे सॉरी क्लासमध्ये जा म्हटलं मग घ्यायला तिला. आणि मग त्या दोघी मग घरी जातील. मग तसंच म्हणजे ती पण येईल तर ती पण बघेल ना पायल, म्हणून म्हटलं ये इकडेच. घरी जाण्यापेक्षा परत अजून दगदग होईल, म्हणून म्हटलं डायरेक्ट इकडेच ये. आणि ह्या बघा मी तुम्हाला मगाशी बोललेली ना, तर ह्या आहेत पुण्यावरून आलेल्या आहेत. आणि काय तुमचं नाव सांगा? दीप्ती नाईक. हां, तर पुण्यावरून आलेल्या आहेत. आणि किती वाजता निघायला मी तर एकदम शॉक झाली. 5 वाजता. बघितलं असं असतं म्हणजे स्ट्रगल. आपल्याला एखादं काम करायचं म्हटलं तर मग थोडंसं ते त्यामध्ये मेहनत घ्यावीच लागते आणि आवडही पाहिजे पहिली गोष्ट. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे यांचंच म्हणून नाही, सगळ्या प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी काही नाही काहीतरी स्ट्रगल करतच आहेत. आणि आता आमची आवड ही आहे म्हणून आम्ही पण याच्यात स्ट्रगल करतो. काल पण तुम्ही बघितलंच आहे, 2 दिवस झाले मी सारखी अंधेरीला जाते आणि एवढा थकवा आलेला आहे. असं वाटतंय आता जाऊन फक्त म्हणजे 2 दिवस तरी चांगला आराम करावं. पण काल आल्याच मग अंधेरीवरून म्हणजे आले आणि जस्ट मेसेज आला की असं असं शूट आहे. आणि हिटलरला तर जायची खूप इच्छा होती मनापासून. यांनी जसं म्हणजे आता तुम्हाला एक किस्सा सांगते. म्हणजे पहिल्या दिवशी आम्हाला म्हणजे सिरियल चालू व्हायच्या आधीच प्रोमो शूट होता, त्यावेळेस आम्हाला शूट आलेलं. मला पण आलेलं सेम, यांना पण तेच आलेलं. ह्या तर आल्या होत्या, मी तर आलीच नव्हती. ह्या तर येऊन गेल्या, पण त्या दिवशी शूट झालं. मी आधी आले होते. हां म्हणजे मला वाटतं तुम्ही कुठे गेलेले त्यावेळेला? मला गोरेगावला आपलं मालाडला कुठेतरी बोलवलं होतं त्यावेळेला. आरमॉनला गेले होते. हां बरोबर. हां तिथेच मला पण बोलवलेलं होतं, बट झालं नाही. ह्या येऊन गेल्या म्हणजे 2 दिवस शूट होतं वाटते, पण त्या दिवशी काही झालंच नाही. दुसऱ्या दिवशी नाही झालं. 3ऱ्या दिवशी होणार होतं, त्या दिवशी ह्या अवेलेबल नव्हत्या, काहीतरी काम होतं. पण आपली भेटही व्हायची होती. हां व्हायची, हिटलरमध्ये शेअरही होता. हो बरोबर. हां आणि खरंच हिटलरमध्ये इच्छा होती यायची मनामध्ये. तर ते माहिती होतं परिचयाची लोक आहे तिथे, प्रोडक्शनमध्ये काम करतायत म्हटल्यावर डिरेक्शनमध्ये वगैरे, तर माहिती होतं की कधी ना कधी तरी काम मिळेलच. आणि मुलगी पण मला बोलत होती, मम्मी तू काही टेन्शन घेऊ नको, तुला कधी ना कधी काम मिळेलच. तर मी सारखी बोलत होते कधी जाते. शेवटी आज दिवस आला तो फायनली. आणि आम्ही आलो. आणि खरं तर हे सिरियल्स चालू व्हायच्या आधीच आम्हाला प्रोमो शूटमध्ये म्हणजे प्रोमो जेव्हा होतं त्यावेळेस आम्हाला शूट आलेलं, पण त्यावेळेस काही कारणास्तव नाही झालं. पण जे बोलते ना मी नेहमी की जे काही होतं ते चांगले बरोबर. सो चला असेच आमच्या गमती जमती म्हणजे जे काही होते ते मी तुम्हाला शेअर करत राहील आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. बरोबर. सो चला आता आमचे सीन आहेत ते रीड करून घेतोय आम्ही आणि मग परत भेटते तुम्हाला. चला. आणि हो, हिटलर बघायला विसरू नका मात्र. नक्की. आणि आमचा सीन कसा झाला ते सुद्धा नक्की सांगा. माहिती नाही, मे बी कदाचित हा व्हिडिओ म्हणजे आमचं शूट पूर्ण मला वाटतं ते सिरियलमध्ये आलेलं असेल आणि नंतर हा व्हिडिओ अपलोड होईल. पण तरी सुद्धा तुम्ही नंतर परत बघा आणि मग आम्हाला सांगा जर बघितला नसेल तर. तुम्ही बोल असं गोंधळ वगैरे गडबड होणार नाही. माहिती ते कार्यक्रम मागे गेली फोन घेतला हात घेतला, हातात तिचा गोल करायला सुरुवात कर. पुढे मागे बघायला दुर्गा
ऍक्शन. हां नाही ऍक्टिंग कर. सर 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 हां बरोबर. कालिंदीचं वाक्य झालं एक एक करून पाया पडा म्हणजे गडबड होणार नाही. त्याच्यानंतर मग रोशनचा होतो ना सरोजिनीला हां मग एक काम करूया. हां गडबड झाली आता ऍक्शनला ना ते जाऊया गडबड होणार नाही. त्याच्यानंतर हां हां बोल बोल कार्तिक बोल. हां डिझाईनचं काय नाव लिहू. हां बरोबर. पण कोणाला काढतायचं का मी खरंच नाही नाही आपण आम्हाला काय करतो आम्हाला फक्त गोड नाही कोणी नाही ज्याला आकार उकार करतो त्यांना येतेच प्रकारचा. मुलांच्या मानाची सजावट केली आहे. नॉर्मल खूप सारे पाहुणे आले आहेत. गोष्टी सर्व करतायत. लक्ष्मी सरोजिनी छान तयार झाला आहे. सगळ्या पाहुण्यांची स्टेज पाहिजे. अरे यार मला इथे ना आमचं सांगते म्हणजे मेहंदीच्या शूटमध्ये सगळं ब्लू आणि हां मोस्टली ब्लूच असा थीम आहे. सगळे जे तुम्हाला इथे बघत असणार ते सगळे ब्लू कलरचे. आमच्या साड्या ज्या आहेत त्या पण ब्लू कलर. कारण कालच आम्हाला फोन करण्यात आला आणि सांगण्यात आलं की ब्लू कलरची साडी आहे का, तर ते पाठवलं. ते पाठवले 2 साड्या आहेत माझ्याकडे त्या पाठवल्या. तर त्यामधून मग ही सिलेक्ट केली त्यांनी आणि मग नंतर मग फायनली मी ही घेऊन आली. नाही त्याचबरोबर परत 2 ग्रीन कलरच्या साड्यासुद्धा घेऊन आली. तर शक्यतो इथे ग्रीन कलरचे आणि ब्लू कलरचे पण दिसतात पण जास्तीत जास्त ब्लू असं थीम आहे इथे. तुम्ही बघतच नाही तिकडे बघा. तर इथे आमचे आता 2 दिवस शूट असणार आहे. आज आता मास्टर होईल आणि मग उद्या क्लोज होईल आणि सेम आम्हाला हेच कपडे वेअर करायचे आहेत. चला आता पायल पण निघालेली आहे सियाला घ्यायला आणि तिकडूनच ती आता डायरेक्ट घरी जाईल. आता चला बाय. जेवण जायचं तुम्ही मॅडम जेवण जायचं रेडिंग आहे तर सगळ्यांसोबत रेडिंग आहे आता. चला आम्ही सगळे इथे बसलेला होता एकत्र. हे बघा सगळे आहेत इथे. या हॉलमध्ये लग्न पण आहे. लग्न हॉलमध्ये बघा गोंधळ चालू आहे सगळा. संयम को डांस है बताओ. इकडे लग्न चालू आहे आणि इकडे म्हणजे रिअलमध्ये लग्न चालू आहे बरं का. आणि इकडे आहे ते आमचं शूटिंग चालू आहे म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे इकडे. सो चला इथे आता ना बर्थडे सेलिब्रेशन आहे.
ज्यांनी डान्स केला त्यांची कट होणार चला 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 रेडी चला फोटो फोटो एकत्र सर फोटो फोटो चला असंच राहू दे चालूच आहे वीडियो फोटो कोणते कॅमेरा पंकज पंकज के पास दे दो वाइड ला वाइड 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 हां कल्पेश भाई कम्प्लीट भाई चला सर्वांसोबत फोटो वगैरे काढून झाले मस्तपैकी आणि आता पॅकअप झालेलं आहे. आमचं झालं आहे, बाकीच्यांचा आहे अजून सीन चालूच आहेत. सो चला आता 10 वाजलेले आहेत आणि आता पॅकअप झालं आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून आलेली आहे. सो चला आजचा व्लॉग इथे सेंड करते. माहिती नाही आता उद्या पण लागणार आहे की नाही ते. सो चला बाय बाय.